पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे शहर पोलिसांची रात्री गस्तीत धडाकेबाज कारवाई। मंदिर चोरी करणारा आरोपी रंगेहात पकडला। धुळे शहरातील दसरा मैदान येथील पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी झाल्याची माहिती डायल 112 वरून मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मंदिरात चोरी झाल्याचं निदर्शनास येताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला। यावेळी मोटरसायकलवरून जाणारे सचिन वाडिले यांनी एक तरुण खांद्यावर पेटीसारखे काहीतरी घेऊन भुयारी रेल्वे बोगद्याच्या रस्त्यानं सहजीवन नगरकडे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे परिसरात शोध घेतला असता 2 पेट्या घेऊन पळणारा एक तरुण आढळून आला। पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं आपले नाव समीर शहा रमजान शहा असं सांगितले व दसरा मैदान येथील मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीकडून चोरीस गेलेला सुमारे 15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, ज्यामध्ये कुलूपबंद दानपेटी, एक चांदीचा मुकुट आणि 2 चांदीचे तोडे यांचा समावेश आहे। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 312/2026 BNS कलम 305 331 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। सचिन वाडिले यांच्या सतर्कतेमुळे आरोपीला रंगेहात पकडण्यात पोलिसांना मोठी मदत झाली आहे। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कुमार भांबरे व त्यांच्या पथकानं केली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।